नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सचिन जाधव या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण T20 वर्ल्ड कप यासाठी जी आपली इंडियाची टीम अनाऊन्स झालेली आहे त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर बघूया पुढे. तर मित्रांनो, यात सगळ्यात शॉकिंग जर काय असेल तर ते आहे शुभमन गिल ड्रॉप झालेला आहे. आता शुभमन गिल व्हाईस कॅप्टन असून पण त्याला ड्रॉप केलेला आहे आणि शुभमन गिलच्या जागी अक्षर पटेलला व्हाईस कॅप्टन करण्यात आलेलं आहे. आता एकट्या शुभमन गिलसाठी 4-5 प्लेयरचे करिअर जवळपास नाहीसं करण्याचं काम गौतम गंभीरनं सुरुवात केली होती. पहिला आहे संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, जितेश शर्मा. हे जे 4-5 प्लेयर आहेत ह्या सगळ्यांसाठी एकटाच शुभमन गिलला ॲडजस्टमेंट करण्यासाठी टीममध्ये 4-5 प्लेयरना बाहेर बसवण्यात आलं होतं. तर ही जी आता जी अनाऊन्समेंट झाली आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे टीम बिल्डअप करण्यात आलेली आहे आपल्या सिलेक्टर्सकडनं, कोचकडनं. तर पहिल्यांदा जे झालेलं आहे ते आहे की शुभमन गिलला ड्रॉप केलेलं आहे. तसंच जसं शुभमन गिलला ड्रॉप केलं तसंच संजू सॅमसनला कालच्या जी T20 झाली त्यामध्ये ओपनिंग करायला दिली होती, चान्स दिला होता. तर तो चांगल्या प्रकारे खेळला आहे आणि आता वर्ल्ड कपमध्ये पण त्याला ओपनिंगसाठी ठेवलं जाणार आहे. प्लेइंग एरियामध्ये ती एक चांगली खुशखबर आपल्यासाठी असणार आहे. तर मित्रांनो, पुढचं आहे प्लेयर आहे संजू सॅमसन. तर संजू सॅमसन खूप चांगला प्लेयर आहे, क्वालिटी प्लेयर आहे. त्याला पाहिजे तेवढे चान्सेस टीम मॅनेजमेंटकडनं किंवा कोचेसकडनं आत्तापर्यंत भेटले नव्हते. पण ही जी टीम सिलेक्ट झालेली आहे त्याच्यामध्ये त्याला चांगल्या प्रकारे खेळण्याचा एक चांगला अनुभव पण आहे त्याला पहिल्यापासून आणि यावेळेस तो नक्की चांगला खेळ करेल अशी आपण आशा करू शकतो. तर ईशान किशन आपल्या टीमच्या स्क्वॉडमध्ये इन झालेला आहे आणि त्यासोबतच रिंकू सिंग पण ह्या दोघांना इन केलेलं आहे. पण जितेश शर्मा आऊट झालेला आहे आपल्या टीममधनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर अक्षर पटेल व्हाईस कॅप्टन झालेला आहे. अक्षर पटेलला कधी टीममध्ये ठेवतात, कधी टीमच्या बाहेर काढतात आणि घेतलं तर व्हाईस कॅप्टन करतात आणि जर बाहेरच काढला तर व्हाईस कॅप्टन पण काढून टाकतात आणि प्लेयरला पण काढून टाकतात. तर अक्षर पटेलसोबत खूप वेळेस एक वाईट पण झालेलं आहे आणि यावेळेस त्याला परत व्हाईस कॅप्टन केलेलं आहे, त्यासाठी चांगली गोष्ट आहे. नंतर आहे हार्दिक पांड्या. आता हार्दिक पांड्या तुम्हाला तर माहितीच आहे, प्लेयर खूप चांगला आहे, क्वालिटी प्लेयर आहे, फिनिशर आहे. फिनिशरचा रोल तो आपल्या टीम इंडियामध्ये करतो. पण त्याला परत कॅप्टन केलं नाही, हे काय ठरवून केलं असेल ते आता BCCIलाच माहिती असेल किंवा आपल्या टीम मॅनेजमेंटला किंवा कोचेसलाच माहिती असेल. तर आपण टीमचं ॲनालिसिस पाहूया. सगळी टीम कोणाकोणाला घेतलेलं आहे, किती प्लेयर घेतलेलं आहे, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल, आपली प्लेइंग 11 काय असेल तरी आपण पाहूया पुढे. मित्रांनो, टीम बघूया. कॅप्टन सूर्यकुमार यादव, व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि त्याच्यानंतर आहे हार्दिक पांड्या, दुबे, बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हर्षित राणा, ईशान किशन आणि अर्शदीप सिंग. तर याचं इंडियाची जर बॉलिंग युनिट जर बघायची असेल तर मेन बॉलर आहे बुमराह. तुम्हाला तर माहितीच आहे तो किती चांगला बॉलिंग करू शकतो, खूप चांगला प्लेयर आहे. त्याच्यानंतर आहे त्यासोबतच वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग. हे 4-5 बॉलर आपल्या टीम इंडियासाठी चांगली कामगिरी आतापर्यंत तरी केलेली आहे आणि पुढे पण करतील या जे 26 वर्ल्ड कप येणार त्यासाठी. आणि याच्यामध्ये एक प्लेअर मिसिंग असं मला वाटतंय की मोहम्मद सिराज याला घेतलं पाहिजे होतं आपल्या टीममध्ये. तर नेक्स्ट आपण बॅटिंग जर साईड जर पाहिली तर ओपनिंगमध्ये प्लेइंग 11मध्ये असू शकतात संजू सॅमसन, त्याच्याबरोबर असू शकते अभिषेक शर्मा, सेकंड डाऊनला तिलक वर्मा, त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नंतर फिनिशर आपण म्हणू शकतो हार्दिक पांड्या, दुबे यांना आणि 8 नंबरला येऊ शकतो रिंकू सिंग. तर ओव्हरऑल ॲनालिसिस आपण पाहून झाल्यानंतर टीम मला तर वाटते की चांगली टीम सिलेक्शन झालेली आहे आणि यात प्लेइंग 11 पण चांगलं असू शकते. कारण आपलं प्लेइंग 11 मी तुम्हाला सांगतो, आपली प्लेइंग 11 अशी असू शकते. कॅप्टन सूर्यकुमार यादव, व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल. आता यात सूर्यकुमार यादवचा फॉर्म चांगला नाही आहे पण आता कॅप्टन आहेत ते, त्यामुळे काही विषय नाही. त्याच्यानंतर ओपनिंगला येतील संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा. हे झाले 4 प्लेयर झाले. पुढे हार्दिक पांड्या, दुबे 6, बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा. हे हर्षित राणा तर कंपल्सरी असणार, गंभीरचा फेवरेट प्लेयर आहे. तर ही आपली प्लेइंग 11 आहे. टीम चांगली बिल्ड झालेली आहे. आता प्लेइंग 11 काय शकते किंवा टीम काय परफॉर्म करते यावर आपण येणारा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये पाहूया. तर टीम आपली इंडिया चांगली आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.